आज मी तुम्हाला झटपट अशी मटकीच्या डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे। खूप चविष्ट लागते बरं का, एकदा जरूर माझ्या पद्धतीने करून बघा। अशा पद्धतीत बघा, ही मटकीची डाळ असते, एकदम गावरान बारीक मटकी होती, त्याची डाळ आहे ही। छोटा कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये डाळ काढून घ्यायची। त्यात मी काय करणार आहे, ह्या चमच्याच्या मापाने तुरीची डाळ 3 चमचे आणि मसूरची डाळ 2 चमचे अशा पद्धतीत 15 मिनिटं फक्त भिजत घातली होती। जास्त भिजत घालायची जरूरत नाही, फक्त 10 ते 15 मिनिटं साध्या पाण्यामध्ये भिजत घातलेलं। तर हे काय करते, सगळे एकत्र करते आणि स्वच्छ धुवून घेते। तिन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1च ग्लास मी पाणी टाकणार आहे, अशा आकाराचा ग्लास आहे। आणि ह्याला काय करणार आहे, कुकरला बारीक गॅसवर 3 शिट्ट्या करणार आहे। 2 शिट्ट्या केल्या तरी चालतील। रेसिपी पूर्ण बघा, त्याच्यामध्ये मी डायरेक्ट तुम्हाला कुकरमध्ये जरी करायचं असेल तरी कसं करू शकता ते पण मी सांगणार आहे। आता कुकरच्या काय करणार आहे, मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर खोलायचं बघा, तरी पण थोडासा गरमच आहे। मस्त अशी शिजली जाते, 2 केल्या तरी पण चालतील अशा पद्धतीत। आता ह्याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला कोमट पाणी टाकायचे। तुम्हाला आमटी किती पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये ना आपल्याला आता 1.5 ग्लास कोमट पाणी ओतायचे। मिक्स करून घेते। ह्याला थोडंसं काय करायचं, घोटलं तरी चालेल आणि नाही घोटलं तरी चालेल बघा, एकदम असं होतं। आणि फोडणी टाकल्यानंतर तर एकदम शिजलेलं आहे ना, एकदम गाळ। कढईमध्ये फोडणी करणार आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढणार आहे अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी छोटा 1 चमचा, छोटा 1 चमचा जिरं, थोडासा टाकायचा हिंग, कढीपत्ता, गॅस आहे मीडियम। 1 मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चॉपरला केलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा भाजलेला आहे। 1 चमचा आलं, लसूण आणि 1 पोपटी कलरची मिरची असं मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पेस्ट टाकली तरी पण चालेल। आता हे पण चांगलं परतून घेते। मस्त असं परतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीडियम आकाराचा 1 टोमॅटो आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे पण 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। छोटा अर्धा चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, एकदम थोडासा गरम मसाला, कांदा लसूण मसाला छोटे 2 चमचे। आता हे सगळं चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा। मसाले टाकल्यानंतर, मसाले टाकताना कधी पण गॅस बारीक करायचा थोडासा। आता ह्याच्यामध्ये हे आपण ओतून घेऊया, मिक्स करून घेते। फक्त मिक्स करून घेतले। गॅस आता मीडियम केला, कारण मसाले टाकल्यानंतर गॅस मी बारीकच केला होता। तर तुम्हाला दाखवते ते किती घट्ट आहे, तेवढीच डाळ एकदम। आणि नुसत्या मटकीच्या डाळीचे बी मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आमटीच्या, पण तुम्ही एकदा जरूर अशा पद्धतीने करा ना। तर हे कसं आहे माहिती आहे का, ह्यात तुम्हाला जर अजून पाणी जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तर हे थोडं थोडं बघा, मिक्स नाही झालेली डाळ ही सुद्धा आता थोड्यानं उकळलं का नाही की एकदम ही सगळी व्यवस्थित मिक्स होईल। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। वाढवला तरी चालतो घाई असली, त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे उकळायला लागलेली आहे, त्याला काय करते 5 ते 7 मिनिट मी चांगलं उकळून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये थोडंसं अजून गरम पाणी जरी टाकलं तरी चालेल आणि नाही टाकलं तरी पण चालेल। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी ठेवलं होतं। मस्त असं बघा उकळलेलं आहे, एकदम छान अशी झालेली। भाताबर भाकरीवर खूप चविष्ट लागते एकदम। तुम्हाला मी झटपट रेसिपी दाखवलेली आहे। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।